नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे अंतर्गत अप्रेंटिसशिप पदासाठी सर्व ट्रेडसाठी जागा निघालेल्या आहेत त्या रिगार्डिंग आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे. व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघण्याच्या अगोदर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. म्हणजे सबस्क्राईब जर केलं तर तुम्हाला अशाच नवनवीन ज्या काही रिक्रूटमेंट असतील त्या तुम्हाला पाहायला मिळतील. तर आपण बघूया ॲडकडं. तर ही ॲड आहे सेंट्रल रेल्वे. सेंट्रल रेल्वे म्हणजे जे काही आपलं रेल्वे विभाग आहे त्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटनी अप्रेंटिसशिप पदासाठी जागा काढलेल्या आहेत. ही त्याची ॲड आहे. तर आता यांचं ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं आहे या सर्व प्रोसेस आपण बघणार आहोत. आता याच्यामध्ये त्यांनी स्टार्टिंगलाच सांगितलं आपल्याला की ऑनलाईन ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड फ्रॉम द इंटरेस्टेड कॅन्डिडेट फॉर द एंगेजमेंट ऑफ ॲक्ट अप्रेंटिस. म्हणजे ह्या 1961 कलमनुसार आपण काय करू शकतो, या अप्रेंटिसशिप पदासाठी ॲप्लाय करू शकतो. आता ह्याच्यामध्ये एक मोड ऑफ सिलेक्शन म्हणजे आता सिलेक्शन कसं होणार आहे. तर सिलेक्शन हे जे काही तुमचे ITIचे मार्क्स आहेत, बरोबर आहे, म्हणजे फर्स्ट सेमिस्टर, सेकंड, थर्ड आणि फोर्थ सेमिस्टर ह्याचं पूर्ण ॲव्हरेज ते काय करणार आहेत, काढणार आहेत आणि त्यापैकी तुमचं जे काही सिलेक्शन आहे ते होईल. आता याच्यानंतर काय आपल्याला नेक्स्ट महत्त्वाचा पॉईंट आहे याच्यामध्ये बघा. आता जे काही तुमचं ITI कंप्लीट झालेलं आहे, बरोबर आहे, ITI मार्क्स, ॲव्हरेज मार्क्स मेन्शन इन कन्सोलिडेटेड स्टेटमेंट ऑफ द मार्क्स फॉर ऑल द सेमिस्टर ऑफ द ट्रेड ऑर अप्लाइड मार्क्स मेन्शन इन द प्रोविजनल नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट इश्यूड बाय NCVT SCVT विल ऑनली बी रिकॉन. म्हणजे काय, जे काही तुमचं सर्टिफिकेट आहे NCVT किंवा SCVT कडून आलेलं त्यावरचे जे काही मार्क्स आहेत ते तुम्हाला काय करायचे, जेव्हा ॲप्लिकेशन फॉर्म भरणार आहेत त्यावरचे जे व्हॅलिड मार्क्स आहेत ते तुम्हाला तिथं एंटर करायचे. मग आता याच्यानंतर काय, परत फॉर द पर्पज ऑफ कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज ऑफ द मार्क्स SSC ऑफ द कॅन्डिडेट्स फ्रॉम द बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन. म्हणजे आता आपण कशामध्ये जातो तर महाराष्ट्रामध्ये जे काही आपलं SSC बोर्ड आहे त्याच्यावरती जे काही मार्क्स आपले आलेले आहेत म्हणजे ऑप्टेन मार्क्स ते आपल्याला काय करायचे, फॉर्म भरताना फिलअप करायचे. नेक्स्ट पॉईंट आहे आपल्याकडे, जर समजा आता यांचं सिलेक्शन कसं होणार. समजा 2 कॅन्डिडेट्स असतील, इन केस ऑफ 2 कॅन्डिडेट्स हॅव्हिंग द सेम मार्क्स अँड द कॅन्डिडेट विल बी ओल्डर एज शॅल बी प्रेफर्ड. म्हणजे काय आहे, समजा एखादा 2013ला पासआउट झालेला आहे आणि त्याला पर्सेंटेज पडलं समजा ITIला 60% आणि सेम प्रोसेस झाली आहे समजा 2014ला एखादा कॅन्डिडेट पासआउट झाला आणि त्यालासुद्धा 60% पडलेत. तर यापैकी सिलेक्शन कोणाचं होणार, जे 2013ला पासआउट झाला आहे त्याचं सिलेक्शन होणार. नेक्स्ट आहे प्रोसेस म्हणजे नेक्स्ट पॉईंट आहे आपल्याकडं बघा. आता महत्त्वाचा म्हणजे फायनल मेरिट लिस्ट विल बी प्रिपेअर्ड क्लस्टर युनिट वाईज. आता यांची म्हणजे जी काही तुमची मेरिट लिस्ट निघणार आहे म्हणजे सिलेक्शनची, बरोबर आहे, ती कशी निघणार आहे, क्लस्टर वाईज. म्हणजे यांनी काय केलं आहे, प्रत्येक डिस्ट्रिक्ट लेवलला क्लस्टर तयार केलेले आहेत, त्या क्लस्टरनुसार तुमचं काय होणार आहे, सिलेक्शन होणार आहे. बघूयात आपण पुढं काय नेक्स्ट पॉईंट. नोट काय दिली यांनी, टू अवॉइड द लास्ट मिनिट रश कॅन्डिडेट आर ॲडवाइज इन देअर ओन इंटरेस्ट टू सबमिट द ऑनलाईन ॲप्लिकेशन मच बिफोर द क्लोजिंग डेट. म्हणजे जी काही शेवटची दिलेली डेट आहे आपल्याला ॲप्लिकेशनची, बरोबर आहे, त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, आपला फॉर्म हा व्यवस्थित फिलअप करून RRC सेक्शनला काय करायचं आहे, फिलअप करायचा आहे. नेक्स्ट पॉईंट म्हणजे नेक्स्ट नोट काय दिलेली आहे, RRC डज नॉट ॲक्सेप्ट एनी रिस्पॉन्सिबिलिटी फॉर द कॅन्डिडेट्स नॉट बीइंग एबल टू सबमिट देअर ॲप्लिकेशन विथिन द लास्ट डे ऑन अकाउंट ऑफ अप्रोसेड रिझन्स ऑर एनी अदर रिझन. म्हणजे जर तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म शेवटच्या दिवशी जर भरलेला नसेल तर त्याला RRC रिस्पॉन्सिबल राहणार नाही. आता याच्यानंतर यांनी कसे क्लस्टर पाहिलेत म्हणजे पाडलेत ते आपण बघूयात. आता याच्यामध्ये यांनी एक नोट दिलेली आहे आपल्याला महत्त्वाची म्हणजे बघा, यांनी असं सांगितलं आहे की प्लीज गो थ्रू द अवेलेबल ट्रेनिंग स्लॉट्स गिवन बिलो. म्हणजे जे काही ट्रेनिंग स्लॉट्स आहेत त्यांनी काय केले आहेत, क्लस्टर वाईज हे काय केलेले आहेत, वेगवेगळे केलेले आहेत, बरोबर आहे. मग आता ह्याच्यामध्ये बघूयात आपण क्लस्टर किती क्लस्टर आहेत. आता याच्यामध्ये मुंबईचं एक क्लस्टर आहे आणि त्याच्यानुसार त्यांनी ट्रेड दिलेत. आता महत्त्वाचं म्हणजे कोण कोण या पदासाठी किंवा या अप्रेंटिसशिप पदासाठी अप्लाय करू शकते, बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये ट्रेडचे प्रकार दिलेत बघा, ज्यांचा ट्रेड फिटर आहे, ज्यांचा वेल्डर आहे, ज्यांचा कार्पेंटर आहे, परत काय पेंटर जनरल आहे, टेलर आहे किंवा टेलर जनरलसुद्धा आहे. म्हणजे आणि याच्यामध्ये आणखीन आहेत बघा, इलेक्ट्रिशियन ट्रेड आहे, मेकॅनिस्ट आहे, वेल्डर आहे,
प्रोग्रामिंग अँड सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेशन असिस्टंट आहे, मेकॅनिक डिझेल आहे. तर या सर्व ट्रेडसाठी ही काय आहे, अप्रेंटिसशिप आहे. कशामध्ये? रेल्वेमध्ये. मग आता यांचा क्रायटेरिया काय आहे ते आपण बघूया. आता याच्यामध्ये मुंबई क्लस्टर आहे, बरोबर आहे. 1 नंबरचं क्लस्टर झालं आपल्याकडे मुंबई. सेकंड आहे बघा भुसावळ क्लस्टर. नंतर परत कुठलं क्लस्टर आहे? पुणे क्लस्टर आहे, बरोबर आहे. नंतर आहे नागपूर क्लस्टर. नंतर आहे सोलापूर क्लस्टर. म्हणजे जे अगोदर त्यांनी आपल्याला स्टेटमेंट दिलं होतं बघा, तुमची जी काही मेरिट लिस्ट आहे ती तुमच्या क्लस्टर वाईज काय केल्या जाईल, तुम्हाला तिथे म्हणजे अप्रेंटिसशिप पदासाठी घेतल्या जाईल. मग आता हे झाले त्याचे क्लस्टर आणि तुमच्या मेरिट लिस्टवर आता ते डिपेंड आहे. त्या मेरिट लिस्टनुसार म्हणजे ज्याचे मार्क्स जेवढे जास्त ते अगोदर कुठं जाईल, मुंबईला जाईल. ज्याचे मार्क्स त्याच्यापेक्षा थोडे कमी तो जाईल भुसावळला. तर अशा प्रकारे हे काय झाले, त्यांनी क्लस्टर पाडलेले आहेत आणि तुमच्या मेरिट लिस्टनुसार तुमचं तिथं काय होणार आहे, सिलेक्शन होणार आहे. आता ह्याच्यामध्ये आणखीन एक आपल्याला काय दिले बघा त्यांनी, इलिजिबिलिटी कंडिशन. मग आता ह्याला कोण म्हणजे अप्लाय करू शकते, बरोबर आहे. आता हे बघा ह्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे, द कॅन्डिडेट शुड हॅव कम्प्लिटेड द 15 years of age and should not have completed the 24 years of age as on 15/12/2022. म्हणजे काय, जो काही कॅन्डिडेट आहे त्याला 15 वर्ष काय झाली पाहिजेत, कंप्लीट झालेले पाहिजेत. पण त्याला 24 वर्ष कंप्लीट झालेले नाही पाहिजेत. कधी? 15/12/2022पर्यंत ज्या कॅन्डिडेटला जर 24 वर्ष कंप्लीट होत असतील तर ते या पदाला अप्लाय करू शकत नाहीत. फक्त जे 24 वर्षाच्या खालचे आहेत तेच या पदाला अप्लाय करू शकतात. आता नेक्स्ट यांच्याकडं काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया, अप्पर एज लिमिट इज रिलॅक्सेबल बाय 5 years इन केस ऑफ SC/ST कॅन्डिडेट. म्हणजे ज्यांची कॅटेगरी SC किंवा ST असेल तर त्यांना 5 वर्षाची म्हणजे काय आहे, एज वाढून दिलेली आहे. म्हणजे काय, 24 आणि +5 म्हणजे 29 वर्षापर्यंत जे काही SC/ST कॅन्डिडेट आहेत ते काय करू शकतात, या पदासाठी अप्लाय करू शकतात. म्हणजे ज्यांची 29 एज जरी असेल 15/12/2022पर्यंत तर ते या पदाला अप्लाय करू शकतात. कोण? SC/ST कॅटेगरी. नंतर आहे जे काही OBC म्हणजे अदर बॅकवर्ड कॅन्डिडेट्स असतात त्यांना 3 वर्षाचं काय दिलेलं आहे, रिलॅक्सेशन दिलेलं आहे. नंतर आहे आपल्याकडं बघा आता याच्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जर म्हणजे काही डिसॅबिलिटी असेल, बरोबर आहे. डिसॅबिलिटी म्हणजे काय आहे की हँडिकॅप्ड असतील कोणी, बरोबर आहे. तर अप्पर एज लिमिट इज रिलॅक्स बाय द 10 years. म्हणजे अशांना काय 10 वर्षाचं काय लिमिट दिलेलं आहे, रिलॅक्सेशन दिलेलं आहे. म्हणजे त्यांचं वय काय 34 म्हणजे वयाच्या 34व्या वयापर्यंतसुद्धा ते काय करू शकतात, या अप्रेंटिसशिप पदाला अप्लाय करू शकतात, बरोबर आहे. आता याच्यामध्ये परत आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट दिला बघा यांनी, एक्स सर्व्हिसमॅन. म्हणजे जर कोणी एक्स सर्व्हिसमॅन असेल अँड एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट सिलेक्टेड अंडर द रिझर्वेशन प्रोव्हाइडेड फॉर द देम इज टू बी प्लेस इन द अप्रोप्रिएट कॅटेगरी लाईक UR, SC, ST, OBC टू विच he belongs. Ex-serviceman, their children and children of armed force personnel will be engaged for the apprenticeship as per the detail mentioned below. म्हणजे आता ही जी काही बिलो म्हणजे माहिती दिलेली आहे त्याच्यानुसार ते काय करतील, एक्स सर्व्हिसमॅनचे कोणी मुलं किंवा त्यांच्या मुली असतील तर त्यांना कसं घेणार. तर फर्स्ट क्रायटेरिया त्यांचा, चिल्ड्रन ऑफ डिसेबल एक्स सर्व्हिसमॅन इन्क्लुडिंग दोज किल्ड डिसेबल ड्युरिंग द पीस टाईम. सेकंड पॉईंट आहे त्यांचा, चिल्ड्रन ऑफ एक्स सर्व्हिसमॅन. म्हणजे सरळ सांगतो मी तुम्हाला याच्यामध्ये, यांना फक्त एवढं सांगायचे, कोणी एक्स सर्व्हिसमॅन असतील तर त्यांना काय त्यांच्या एका मुलाला आपण काय करणार, इथं प्राधान्य देण्यात येईल. नेक्स्ट पॉईंट आहे आपल्याकडे बघा आता, ह्याला कमीत कमी क्वालिफिकेशन काय पाहिजे, बरोबर आहे. द कॅन्डिडेट मस्ट हॅव पास द 10th क्लास. म्हणजे जो काही कॅन्डिडेट आहे त्याची 10वी पास झालेली असावी. ऑर इट्स इक्विवॅलंट अंडर. म्हणजे आता ह्याच्या जर 10वी नसेल तर त्याने काय त्याच्यासोबतच काय करू शकता, म्हणजे ज्याची 10वी नाही आहे ते 10th+2 एक्झामिनेशन सिस्टीम विथिन द मिनिमम 50% ऑफ द मार्क्स इन ॲग्रिगेट. म्हणजे कमीत कमी त्यांनी 50% मार्क्स घेऊन तरी काय असावा, पास असावा. फ्रॉम द रेकग्नाइज बोर्ड अँड ऑल्सो पजेस द नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट इन द नोटिफाईड ट्रेड इश्यूड बाय द नॅशनल काउन्सिल फॉर द वोकेशनल ट्रेनिंग ऑर प्रोविजनल सर्टिफिकेट इश्यूड बाय नॅशनल काउन्सिल फॉर द व्होकेशनल ट्रेनिंग ऑर स्टेट काउन्सिल फॉर द व्होकेशनल ट्रेनिंग. म्हणजे 10वी झाल्याच्या नंतर 2 वर्षाचा कुठलाही त्याचा ITI पासआउट पाहिजे विथ 50%. तेच स्टुडंट किंवा तेच कॅन्डिडेट्स या पदासाठी काय करू शकतात, अप्लाय करू शकतात.
मग आता ह्या पदाला अप्लाय करण्यासाठी किती फीस आहे, तर या पदाला फीस आहे बघा 100 रुपये. मग याच्यामध्ये जी काही फीस तुम्ही आता ही म्हणजे NEFT करणार आहात, बरोबर आहे, तर ती कसं करायची, तुम्हाला ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करायचं आहे. आणि ही जर फीस तुम्ही एकदा सक्सेसफुली म्हणजे पेड केली, त्याच्यामध्ये काहीही रिफंडेबल होत नाही. जर तुम्हाला फॉर्म कॅन्सल करायचा आहे किंवा तुमची इच्छा नाही भरायची, एकदा जर पेमेंट तुम्ही केलं तर पैसे तुम्हाला परत मिळत नाहीत, हे लक्षात घ्या. त्यामुळं अगोदर तुम्ही ठरवा की तुम्हाला फॉर्म भरायचा आहे नाही भरायचा आहे, ठीक आहे. यानंतर आहे आता याच्यामध्ये काही स्टँडर्ड फिटनेस म्हणजे काय, कोणाला जर डिसॅबिलिटी किंवा काही असेल तर त्याच्यानुसार त्यांनी सांगितलेलं आहे की असा फिटनेस वगैरे असावा, ठीक आहे. आता ह्याला कसं ॲप्लाय करायचं आहे, याला ॲप्लाय करण्यासाठी सरळ आपली जी काही रेल्वेची ऑनलाईन वेबसाईट आहे ओरिजिनल www.rrccr.com या वेबसाईटवरती आपल्याला जायचं आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे. व्यवस्थितरित्या आपल्याला पूर्ण ज्या काही डिटेल्स आहेत त्या फिलअप करायच्या आहेत. त्या रिगार्डिंगसुद्धा आपण व्हिडिओ हळूहळू बनवूत. पण आपण सध्या ही ॲड बघूयात. आता याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे बघा, आता जे काही तुमचं म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत, ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्ही काय करायचे, व्यवस्थितरित्या स्कॅन करून घ्यायचे. प्रत्येक डॉक्युमेंटला नाव द्यायचे आणि त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार त्या साईजमध्ये त्याला काय करायचे, तुम्हाला तयार करून ठेवायचे. कुठलीही परीक्षा असो किंवा एक्झाम असो किंवा अप्रेंटिसशिपचा फॉर्म असो, तर त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स हे कधीही काय करायचे, एका स्कॅनरमध्ये स्कॅन करून तुम्हाला तुमच्या ड्राईव्हला किंवा कशाला व्यवस्थितरित्या ठेवून द्यायचे. म्हणजे कधीही तुम्ही काय करू शकता, तो फॉर्म अपलोड करू शकता किंवा जे काही म्हणजे स्कॅन केलेले डॉक्युमेंट्स आहेत तुम्ही काय करू शकता, घेऊ शकता. आता याच्यामध्ये बघा महत्त्वाचं, आता कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे, त्याच्यामध्ये बघा फर्स्ट दिलेले जे काही तुमचं 10वीचं मार्क मेमो आहे तो. सेकंड आहे सर्टिफिकेट फॉर द प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ, म्हणजे जे काही तुमचा जन्माचा दाखला आहे तो. नेक्स्ट आहे, आता ह्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, जे काही तुमची मार्कशीट आहे तीसुद्धा तुम्ही काय करू शकता, याच्यामध्ये अपलोड करू शकता. किंवा जे काही तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे TC, तीसुद्धा तुम्ही काय करू शकता, याच्या ठिकाणी अपलोड करू शकता. नेक्स्ट आहे कन्सोलिडेटेड मार्कशीट फॉर ऑल द सेमिस्टर्स ऑफ द ट्रेड इन विच अप्लाइड प्रोव्हिजनल नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट इन मार्क्स. म्हणजे काय, जे काही तुमचा ITI झालेला आहे त्या प्रत्येक सेमिस्टरचे मार्कशीट तुम्हाला काय करायची, अपलोड करायची. नेक्स्ट बघा, नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट इश्यूड बाय NCVT ऑर प्रोव्हिजनल, म्हणजे जे काही तुम्हाला NCVTने किंवा SCVTने जे काही तुमचं ट्रेड कंप्लीट झाल्याच्यानंतर एक सर्टिफिकेट दिलेलं आहे, ते सुद्धा तुम्हाला इथं अप्लाय करायचे. नेक्स्ट आहे बघा, कास्ट सर्टिफिकेट फॉर SC ST OBC कॅन्डिडेट्स वेरेवर ॲप्लिकेबल ॲज मेन्शन इन पारा 8.5 अबो. आता हे बघा, तुमचं म्हणजे कुठलीही यापैकी जर कॅटेगरी असेल तर तुमचं काय पाहिजे, कास्ट सर्टिफिकेट हे पाहिजे, बरोबर आहे, आणि ते सुद्धा तुम्हाला इथं अपलोड करायचं. नेक्स्ट आहे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट इन केस ऑफ PWBD कॅन्डिडेट, म्हणजे जे कॅन्डिडेट PWBD अंतर्गत मोडतात त्यांच्याकडे त्यांचं डिसॅबिलिटी सर्टिफिकेट पाहिजे आणि ते तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे. नेक्स्ट आहे डिस्चार्ज सर्टिफिकेट सर्विंग सर्टिफिकेट इन केस ऑफ कॅन्डिडेट्स अप्लाइड अगेन्स्ट द एक्स सर्व्हिसमॅन कोटा, म्हणजे कोणी जर एक्स सर्व्हिसमॅन कोट्याअंतर्गत कोणी अप्लाय करत असेल तर त्याचं डिस्चार्ज सर्टिफिकेट किंवा सर्विंग सर्टिफिकेट लागणार आहे याच्यामध्ये, बरोबर आहे. आता महत्त्वाचं बघा, याच्यामध्ये लास्ट डेट काय आहे, म्हणजे या अप्रेंटिसशिप पदासाठी आपण कधी म्हणजे लास्ट डेट काय आहे ती आपण बघणार आहोत. तर बघा, ह्याची लास्ट डेट आहे अप टू 15/1/2023 पर्यंत तुम्ही काय करू शकता, या अप्रेंटिसशिप पदासाठी अप्लाय करू शकता. आता याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट आहे बघा, ट्रेनिंग पिरियड आणि स्टायपेंड. आता यांचा ट्रेनिंग पिरियड आहे 1 वर्षाचा, लक्षात येतं आहे किती आहे ट्रेनिंग पिरियड यांचा, 1 वर्षाचा. आणि स्टायपंड किती प्रोव्हाइड करतायत ते आपल्याला, 7,000 रुपये प्रत्येक महिन्याला. अतिशय चांगली रिक्रूटमेंट आहे. बघा व्यवस्थित ॲड पण बघा, आता तुम्हाला लक्षात आलेली असेलच. त्यामुळे कसं ॲप्लाय करायचे या गोष्टी तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत. डॉक्युमेंट्स काय काय लागतात, तुमचे मार्क्स किती तुम्हाला पात्रता पाहिजे, या सर्व गोष्टी मी तुम्हाला ॲड थ्रू व्यवस्थित एक्सप्लेन केलेल्या आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.